नमस्कार सर्व शेतकरी उत्पादक कंपनी प्रतिनिधींचं. मी विजय गोफणे, व्यवस्थापकीय संचालक महाअॅग्री एफपीओ फेडरेशन महाराष्ट्र, आपलं आजच्या वेबिनार सत्रामध्ये स्वागत करतो. या वेबिनार सत्रामध्ये सहभागी झालेल्या सर्व एफपीसींचं सभासदांचं स्वागत करतो. आणि विषय आपल्या सर्वांना कल्पना आहे की प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उन्नयन योजना जी आहे, जिला आपण PMFME जी योजना म्हणतो, या योजनेविषयी आजच्या या वेबिनार सत्रामध्ये आपण सगळी माहिती समजून घेणार आहोत. माझी एफपीसीना विनंती राहील की आजची मीटिंग आपण रेकॉर्डिंग करतोय ती महाअॅग्री फेडरेशनच्या युट्यूब चॅनलवरती देखील उपलब्ध असणार आहे. सोबतच ज्या एफपीसी अद्याप फेडरेशनच्या सभासद झालेल्या नाहीत त्यांना सभासद होण्याची मी विनंती करतो. आणि आजच्या या वेबिनार सत्राला आपण या ठिकाणी आज सुरुवात करूया. तर प्रथमतः या योजनेच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे की मागच्या वर्षी देखील ही योजना राबवण्यात आली होती. चालू वर्षामध्ये आणि मागच्या वर्षामध्ये योजनेमध्ये बरेच बदल केलेले आहेत. विशेषतः एफपीओच्या अँगलनी मागच्या वर्षीच्या तुलनेत यावेळी फार वेगळ्या पद्धतीनं कामकाज करण्यात आलेलं आहे, वेगवेगळे बदल करण्यात आलेले आहेत. ते आपल्याला माहिती व्हावेत, ते आपल्याला समजून यावेत, या दृष्टिकोनातून आपण आजचा हा वेबिनार आयोजित केलेला आहे. या योजनेचे सगळे घटक आपण समजून घेणार आहोत, ज्याच्यामध्ये ही योजना जी आहे नेमकी शेतकरी उत्पादक कंपन्या ज्या आहेत त्यांच्यासाठी असणार आहे. पण कुठल्या शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत, त्यांना कशा पद्धतीनं या योजनेचा लाभ मिळणार आहे, या योजनेमध्ये जाण्यासाठी आवश्यक घटक कोणते आहेत, किंवा पात्रता निकष काय आहेत, किंवा शेतकरी उत्पादक कंपन्यांनी कशा प्रक्रियेतून या प्रकल्पामध्ये किंवा ह्या योजनेमध्ये गेलं पाहिजे. आपल्या सर्वांना कल्पना आहे की मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग अँड इंडस्ट्रीज या विभागाची केंद्र सरकारची ही योजना आहे आणि राज्यामध्ये याची नोडल एजन्सी म्हणून आपला कृषी विभाग काम करतोय. या कृषी विभागाच्या अंतर्गत आपल्याला ऑफलाईन पद्धतीनं, ऑनलाईन पद्धतीनं ही प्रस्ताव सादर करण्याची प्रक्रिया होती आणि ऑफलाईन पद्धतीनं देखील आपल्याला प्रस्ताव सादर करण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तर ही योजना जी आहे ती नेमकी कशा पद्धतीने आहे आणि याच्यामध्ये कुठल्या कुठल्या घटकांचा समावेश केलेला आहे ते पहिलं समजून घेतलं पाहिजे. आता प्राईम मिनिस्टर फूड मायक्रो एंटरप्राइजेस असं त्या योजनेचं नाव आहे. मग ही योजना जी आहे ती आपल्याला माहित आहे की एक जिल्हा एक पिकाचं क्लस्टर, ODOP, मायक्रोफोन कृपया म्यूट करून ठेवा. ODOP, वन डिस्ट्रिक्ट वन क्लस्टर, या पीक ज्या प्रत्येक जिल्ह्यात दिलंय त्या पिकाशी संबंधित शेतकरी उत्पादक कंपनी ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त सभासद त्या पीक उत्पादनाचे असणार आहेत, अशा एफपीसींना याच्यामध्ये सहभाग आपल्याला घ्यायचा आहे. आता ही एफपीसींना मूल्य साखळी विकसित करायची, म्हणजे शेतमाल काढणी पश्चात जो कामकाज करायचंय किंवा प्रकल्प करायचे की योजना करायची, व्यवसाय करायचा आहे, यासाठी आपल्याला या प्रकल्पात किंवा या योजनेमध्ये सहभाग नोंदवता येणार आहे. जसं आपण पाहतो की स्वच्छता प्रतवारीकरण करणं किंवा वर्गीकरण करणं, ग्रेडिंग करणं, याच्यासाठी देखील आपल्याला प्रस्ताव सादर करता येतील. स्टोरेज जे आहे त्या स्टोरेजसाठी आपल्याला प्रस्ताव आपल्याला सादर करता येतील. प्रोसेसिंग ज्याला म्हणतो आपण, प्रायमरी प्रोसेसिंग, प्राथमिक प्रक्रिया असेल, द्वितीय स्वरूपाची प्रक्रिया असेल, किंवा पॅकेजिंग करणं असेल, किंवा मार्केटिंग संदर्भातलं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला उभं करायचंय, यासाठी या योजनेतनं किंवा कृषी उत्पादनांची प्रक्रिया करून आपल्याला जी मूल्य साखळी विकसित करायची, आपल्याला एफपीसीच्या लोकेशनला समजा फूड टेस्टिंगचा असेल किंवा अन्य प्रकारची प्रयोगशाळा स्थापन करायची काढणी पश्चातची, तशा प्रकारचे प्रकल्प आपल्याला तयार करून या योजनेअंतर्गत सादर करता येतात. आता शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी याच्यामध्ये जे काही निकष आहेत, लाभ आहे, आता ही मुळातच आपण असं समजून घेतलं पाहिजे की ही क्रेडिट लिंक्ड सबसिडी आहे. म्हणजे काय आहे की इथं आपल्याला बँकेनं जर कर्ज दिलं, वित्तीय संस्था ज्या RBI मान्यता प्राप्त आहेत त्या शेड्यूलमध्ये असणाऱ्या बँकेनं जर आपल्याला कर्ज दिलं तरच आपल्याला याच्यामध्ये लाभ घेता येणार आहे. 35% अनुदान हे राहणार आहे. आता मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये एक मूलभूत फरक असा आहे, मागच्या वर्षी 28 लाखापर्यंतचेच प्रकल्प होते, परंतु आता प्रकल्पाच्या कॉस्ट याच्यामध्ये रकान्यामध्ये देखील बदल केलेला आहे. आज आपण जसं वेबिनार घेतोय तसंच पुढच्या मंगळवारी देखील कृषी विभागातले या योजनेचे अधिकारी ही योजना जी हातात आहेत आयुक्तालयात, त्यांना देखील आपण निमंत्रित केलेलं आहे. मंगळवार बुधवारच्या दरम्यान पुढच्या आपण ही पुन्हा वेबिनार घेणार आहोत. आता याच्यामध्ये पात्रतेसाठीचे काही निकष आहेत. पात्रतेसाठी प्राधान्यानं त्या एफपीसींना याच्यामध्ये सहभागी होता येणार आहे की ज्यांचे त्या जिल्ह्याला, बघा या योजनेअंतर्गत जिल्हे ठरवलेले आहेत, त्या जिल्ह्यातलं एक पीक ठरवलेलं आहे
ज्याला त्या पिकाचं क्लस्टर म्हटलं जातं, आणि त्या क्लस्टर मधल्या असलेल्या एफपीसीला याच्यामध्ये प्राधान्य दिलं जाणार आहे. विशेषतः जास्तीत जास्त सभासद त्या पिकाच्या संदर्भातले, उत्पादनासंदर्भातले एफपीसीचे सभासद असणं गरजेचं आहे. संस्थेची किमान 1 कोटीची उलाढाल असावी असं याच्यामध्ये म्हटलेलं आहे. 1 कोटीच्या वरची उलाढाल असेल आणि जेवढी उलाढाल आहे त्याच समकक्ष किंवा त्याच्या तुलनेत आपल्याला प्रकल्प सादर करता येणार आहे. म्हणजे आपली समजा 2 कोटीची उलाढाल असेल तर 1.5-2 कोटीचा प्रस्ताव आपल्याला सादर करता येणार आहे. 10 कोटीची उलाढाल असेल तर 10 कोटीची आपल्याला प्रस्ताव सादर करता येणार आहेत. आता प्रस्तावित प्रकल्पाची किंमत ही सध्याच्या उलाढालापेक्षा मोठी नसली पाहिजे असं याच्यामध्ये म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर जे आपले सदस्य आहेत या सदस्यांकडं, त्या संस्थेकडं, सदस्याकडं किंवा संचालकांकडं हा जो काय आपण प्रस्ताव सादर करणार आहे किंवा जो व्यवसाय आपण उभा करणार आहोत याचा पूर्वीचा काहीतरी अनुभव असला पाहिजे, प्रोसेस ज्ञान असलं पाहिजे असं याच्यामध्ये म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर प्रकल्प खर्चाच्या 10% हे मार्जिन स्वतःकडे असणं गरजेचं आहे. बँक लोन तर आपल्याला लागणारच आहे, किंवा राज्य सरकारच्या काय वेगवेगळ्या स्त्रोत आहेत भांडवल पुरवठा करण्याची, काही योजना आहेत, त्या योजनेअंतर्गत जर आपल्याला याच्यामधून निधी काय उपलब्ध होत असेल तर तो देखील या ठिकाणी ग्राह्य धरलेला आहे. तर एफपीसीचं बऱ्याच वेळा काय होतं, 3 वर्ष जुनी एफपीसी असली पाहिजे असा याचा अर्थ आहे. सरळ सरळ अनुभवी संचालक मंडळ असलं पाहिजे, त्या व्यवसायातला अनुभव असला पाहिजे आणि त्याच्या पूरकच व्यवसाय आपल्याला या ठिकाणी उभा करता येणार आहे. विशेषतः असे व्यवसाय असले पाहिजेत की जे नाविन्यपूर्ण आहेत आणि ज्याच्यामध्ये शेतमालाचं काढणी पश्चात मूल्यवर्धन होणार आहे आणि ज्याच्यामुळं शेतकऱ्यांना चांगला भाव आपल्या एफपीसींना या ठिकाणी उपलब्ध करून देता येणार आहे. अशाच प्रकल्पांना याच्यामध्ये प्राधान्य दिलं जाणार आहे. आता आर्थिक मूल्यांकनासाठी निकष आहेत. आता मूल्यांकन होणार आहे. प्रोजेक्ट आपण सबमिट केल्यानंतर तुम्हाला मला एक सांगायचं की आवर्जून प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी या ठिकाणी निधीची तरतूद केलेली आहे. म्हणजे तुम्हाला स्वतः कुठल्याही यंत्रणेकडे प्रस्ताव तयार करून घेण्यासाठी खर्च करण्याची गरज नाही. अगदी 50,000 रुपयांची तरतूद या योजनेतच आपल्याला प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी दिलेला आहे. आणि प्रत्येक तालुका जिल्हा स्तरावरती एक यंत्रणा प्रकल्प तयार करून देण्यासाठी कार्यान्वित या योजनेअंतर्गत आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की कुठलाही प्रकल्प, शासकीय प्रकल्प असतो, त्याचे मूल्यांकनाचे काही निकष असतात की एफपीसीचे हे पॅरामीटर्स असले पाहिजेत, ते पॅरामीटर्स असतील, मग त्याच्यामध्ये तांत्रिक बाबी असतील, आर्थिक बाबी असतील, ह्या पूर्तता केल्यानंतर आपल्याला स्क्रुटिनी केलेल्या प्रकल्पांना मान्यता देण्यात येते. आता याच्यामध्ये पहिला भाग जर बघितला आपण की ज्या चेकलिस्ट आहे एफपीसीची अप्रुव्हलसाठी, एक फायनान्शियल बिझनेस जो आहे आपला, म्हणजे जुनी जी आपली व्यवसायाची पार्श्वभूमी आहे, टोटल वार्षिक सेल जो आहे आपला हा 1 करोडपेक्षा जास्त असला पाहिजे. त्यानंतर आपल्या कंपनीचं ग्रॉस प्रॉफिट मार्जिन जे आहे, बऱ्याच वेळा आपण ग्रॉस प्रॉफिट मार्जिन दाखवत नाही, तर ते ग्रॉस प्रॉफिट मार्जिन जे आहे ते साधारणपणे 1% जास्त ग्रॉस प्रॉफिट मार्जिन असलं पाहिजे. नेट प्रॉफिट मार्जिन जे आहे ते नेट प्रॉफिट मार्जिन 1% जास्त असलं पाहिजे. त्यासोबत आपल्या ब्रेक इव्हन अनालायसिस जे आहे ते पॉझिटिव्ह असलं पाहिजे. म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्ट असतो एक डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट, कुठल्याही संस्थेचा प्रोजेक्ट रिपोर्ट ज्यावेळेस आपण बँकेकडे सादर करत असतो, त्या बँकेकडे फायनान्शियल रेशोज असतात वेगवेगळ्या प्रकारचे, ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे पीई रेशो असेल, आरओई असेल, रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड असेल, किंवा आपल्याला माहिती आहे की ब्रेक इव्हन असेल. या सगळ्या प्रकारचे रेशोज या ठिकाणी ग्राह्य धरले जातात. त्याच्यापैकी ब्रेक इव्हन अनालायसिस जे आहे ते इथे पॉझिटिव्ह असलं पाहिजे. म्हणजे आपली ब्रेक इव्हन बऱ्याच वेळा 2 वर्षात, 1 वर्षात, जिथं शासकीय अनुदान असतं तिथं ब्रेक इव्हन जरा लवकर येत असतो, कारण की तिथे अनुदान असतं आणि सोयीचा कमी असतो. तर अशा केसमध्ये ब्रेक इव्हन लवकर येत असतं, तर ब्रेक इव्हन आपल्याला पॉझिटिव्ह आलेलं असलं पाहिजे. त्यानंतर आपल्याला स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन जेवढं जास्तीत जास्त असेल या प्रकल्पामध्ये त्यांना मंजुरीसाठी प्राधान्य दिलं जाईल. ज्यानंतर रिपेमेंट, समजा पाठीमागे काही कर्ज घेतलेलं आहे आपल्या कंपनीनं, तर ते कर्जाची पूर्तता जी आहे ती केलेली असेल. तशी बॅक हिस्ट्री जी आहे आपली, ती बॅक हिस्ट्री जी आहे ती चांगली असली पाहिजे. बिझनेस जो आहे आपला, हा बिझनेस क्रेडिट मॅचिंग असला पाहिजे. म्हणजे त्याच्यातले जे काय सेल्स असतात, टार्गेट्स असतात आणि त्याच्यामधलं रेव्हेन्यू मॉडेल जे आहे ते एक साऊंड रेव्हेन्यू मॉडेल असलं पाहिजे. बँकिंगच्या बाबतीत तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की कशा पद्धतीनं रेव्हेन्यू मॉडेल त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर स्वतःची जागा जी आहे या संस्थेकडे, स्वतःची जागा असं प्राधान्य दिलं जाणार आहे, किंवा भाड्याची असेल तर ती दीर्घ मुदतीच्या भाड्याची जमीन असणं गरजेचं आहे. परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे की 3 वर्ष जुनी कंपनी असली पाहिजे असं याच्यामध्ये म्हटलेलं आहे. आता जे संचालक आहेत
याच्यामध्ये असलेली जी काही बॉडी आहे संचालक मंडळाची ती 3 वर्षापेक्षा जास्त जुनी असली पाहिजे आणि करंट एफपीसी जे आहे याला संचालक मंडळ जर अनुभवी आणि चांगलं 3 वर्ष जुनं असेल तर त्याला वेटेज दिलं जाणार आहे. त्या व्यवसायाचं नॉलेज, मायक्रोफोन म्यूट करा, त्या व्यवसायाचा अनुभव असेल त्या बोर्ड ऑफ डायरेक्टरला, संचालक मंडळाला, तर जास्त वेटेज दिलं जाणार आहे. याच्यानंतर आता सोशल इम्पॅक्ट म्हणजे काय आहे की याच्यामधून एम्प्लॉयमेंट किती जनरेट होणार आहे, किती बेनिफिट मिळणार आहे, जे लोक बेनिफिटेड होणार आहेत ती किती होणार आहेत, हा एक मुद्दा आहे. तर अशा पद्धतीनं याचा सामाजिक परिणाम काय होणार आहे याबाबत देखील याच्यामध्ये भर दिला जाणार आहे. आता एफपीसी साठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जी योजना आहे, आता योजनेमध्ये जे काय आपल्याला ऍक्टिव्हिटी मान्य आहेत किंवा ऍक्टिव्हिटी आपल्याला प्रस्तावामध्ये सादर करायच्या आहेत. आता डीपीआर तयार करणं, सबमिट करणं आणि कशा पद्धतीनं जायचं ते आपण पुढे पाहू. आणि याच्यासाठी मुद्दे निहाय 33 मुद्द्यांची एक चेकलिस्ट तयार केलेली आहे. ती देखील ज्या एफपीसींना आवश्यक आहे आपण त्यांच्यासाठी ही चेकलिस्ट देखील उपलब्ध करून देणार आहोत. तर एफपीसी साठी बँक लिंक्ड ही सबसिडी आहे. आता ही बँक लिंक्ड सबसिडी असणारे 35% किंवा 40% अनुदान असे प्रकल्प आपण बघतो की जशी किसान संपदा योजना आहे, मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंगची ही देखील एक योजना होती आणि त्याच्या अंतर्गत आपल्याला एफपीसींना 35% अनुदानाचे मोठमोठे प्रोजेक्ट, अगदी 5 कोटीपर्यंतचे प्रोजेक्ट याच्या अंतर्गत सबमिट करता येत होते. त्याच धर्तीवरती याच्यामध्ये मॉडिफिकेशन केलं आणि मोठे प्रोजेक्ट, छोटे प्रोजेक्ट अशा सगळ्यांचा सहभाग याच्यामध्ये आपल्याला करता येतोय. तर यामध्ये एफपीसी साठी क्रेडिट लिंक्ड सबसिडी मिळवण्यासाठीच्या ज्या काही ऍक्टिव्हिटी याच्यामध्ये नमूद केलेल्या आहेत. आता प्राथमिक प्रक्रिया, तर ह्याच्यामध्ये जिथं आपल्याला आपली कॅपिटल इन्व्हेस्टमेंट ज्याला म्हणतो की प्राथमिक आपली गुंतवणूक जी आहे ती ग्राह्य धरलेली आहे. तर याच्यामध्ये शेती लेवलला जिथं आपण ग्रेडिंग, सॉर्टिंग करतो, स्वच्छता करतो, क्लिनिंग करतो, ज्या चॉपिंग असेल, डायसिंग असेल किंवा ब्लेंचिंग असेल, ग्राइंडिंग करणं असेल, जसं आपल्याला माहिती आहे की ग्राइंडिंग करून आपण दळणं म्हणतो ज्याला, पीठ करणं असेल, अशा ऍक्टिव्हिटी प्राथमिक स्तरावरती या आपल्याला याच्यामध्ये ग्राह्य धरल्या जाणार आहेत. ज्याच्यामध्ये काय घेऊ शकतो आपण, ग्रॅव्हिटी सेपरेटर असेल, व्हायब्रेटिंग स्लीव्ज असतील, चाळण्या असतील, वेगवेगळ्या मॅग्नेटिक सेपरेटर असतील, ब्लँचर्स असतील. जसं आपल्याला माहिती आहे की हळद प्रक्रिया करून आपल्याला पावडर करायची, ते पल्वरायझर्स असतील, डाळी तयार करण्यासाठी जे पल्वरायझर्स असतील, क्रशर्स असतील, डायसर्स आणि स्लायसर्स असतील, सायक्लोन सेपरेटर्स जे आपल्याला त्याच्यातले जे काही काडी कचरा काढण्यासाठी लागतात तसे सायक्लोन सेपरेटर्स असतील. तर अशा घटकांना या प्रकल्पाच्या अंतर्गत प्राथमिक प्रक्रियामध्ये सहभागी करता येईल. आता द्वितीय स्वरूपाची प्रक्रिया, द्वितीय स्वरूपाच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला माहिती आहे की शिजवणं असेल, बेकिंग करणं असेल, ब्लेंडिंग करणं असेल, फर्मेंटेशन ज्याला म्हणतो आपण ते करणं असेल. म्हणजे फर्मेंटेशन येतं ते विशेषतः दुग्धजन्य पदार्थांमध्ये हा भाग येतो. कॅनिंग करणं असेल, जे आपली फळं असतील, भाजीपाला असतील तो कॅनिंग करणं असेल, बॉटलिंग करणं असेल किंवा ब्रायनिंग करणं असेल, ड्रायिंग करणं असेल, वाळवणं, ज्याच्यामध्ये आपल्याला आपण बघतो की सोलर ड्रायर्स वगैरे तशा पद्धतीने आपण ड्रायिंग करत असतो. ड्रायिंग करणं असेल, रिटॉर्टिंग करणं, जसं आपल्याला माहिती आहे की रिटॉर्टिंग कशामध्ये करतो, जे आपले याची स्वीटकॉर्न आहे, या स्वीटकॉर्न मध्ये आपण अनेक कंट्रीमध्ये रिटॉर्ट स्वीटकॉर्नची मागणी असते. रिटॉर्ट म्हणजे काय की जसं मिठाच्या ह्याच्यामध्ये शिजवून व्हॅक्युम पॅकिंग करून ते एक्सपोर्ट करतात किंवा डोमेस्टिक मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचा तो एक बिझनेस आहे, फार मोठी इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये नाही. तर रिटॉर्टिंग करणं असेल, फ्रीजिंग करणं असेल, वेगवेगळे ऍडिटिव्ह त्याच्यामध्ये ऍड करणं असेल, स्मोकिंग करणं असेल, पाश्चरायझेशन करणं असेल, अशा पद्धतीच्या या प्रोसेस सेकंडरी प्रोसेसिंग मध्ये ग्राह्य धरले जातात. आणि याच्यासाठी लागणारे जे काही इक्विपमेंट्स आहेत, कॅपिटल इन्व्हेस्टमेंट कशामध्ये आहे, कुकिंगसाठी केटल्स असतील, ओव्हन असतील, प्लॅनेटरी मिक्सर्स असतील, त्यानंतर रिटॉर्टर्स असतील, चेंबर्स असतील वेगवेगळ्या प्रकारचे, ही सगळे जे ब्लास्ट फ्रीजर्स असतील, पाश्चरायझेशन आणि होमोनायझेशन करण्यासाठीचे जे काही युनिट आहेत, सेंट्रीफ्युगल युनिट आहेत, दुधामध्ये जसे आपल्याला सेंट्रीफ्यूज जसे फॅट्स वगैरे काढण्यासाठी लागतात तसे युनिट्स आपल्याला या ठिकाणी घेता येतील. त्याच्यानंतर पुढचा पार्ट येतो पॅकेजिंग आणि लेबलिंगसाठी. आता प्राथमिक किंवा द्वितीय स्वरूपातली प्रक्रिया झाल्यानंतर किंवा टर्शियरी स्वरूपाची प्रक्रिया झाल्यानंतर आपल्याला माहित आहे की वेगवेगळ्या प्रकारचं पॅकेजिंग करून ठेवावं लागतं. मग साठवणुकीसाठीचा असू द्या, लॉंग डिस्टन्सला पाठवणं असू द्या किंवा कन्झ्युमर पर्यंत तो प्रोड्यूस, तो घटक, ते पीक
जे काही आपलं फूड आहे ते टिकून राहावं, यासाठी आपल्याला याच्यामध्ये पॅकेजिंग मटेरियल फार महत्वाचं असतं. आणि ही पॅकेजिंग करायचंय, हे पॅकेजिंग संदर्भातल्या ज्या काही मशीन्स असतील, सिलिंगच्या संदर्भातल्या काही मशीन्स असतील, फॉर्म फिलिंगच्या मशीन्स असतील, अशा पद्धतीचं जे काही कॅपिटल इन्व्हेस्ट करायचंय, या पद्धतीच्या मशिनरी आपल्याला लागतील. आता बाकीच्या बाबतीमध्ये जो आपल्याला प्लांट उभा करायचा असतो, तो प्लांट, त्याच्या प्लांटसाठी लागणारं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर असतं, म्हणजे शेड असेल, वर्किंग शेड असेल किंवा स्टोरेज स्ट्रक्चर असेल, त्याच्यानंतर ह्या कॉम्पोनंटचा भाग असतात त्या जे आपण फर्निचर घेतो आणि फिक्चर्स असतात ते असतील, कम्प्युटर ऑफिस इक्विपमेंट असतील, वर्कशेड असेल, हे देखील या प्रोजेक्टचा भाग बनतात. त्याच्यानंतर आपल्या जे काही उत्पादित केलेलं पीक असेल, फळ असेल किंवा जे प्रोसेस फूड असेल, याच्या स्टँडर्डायझेशन आणि क्वालिटी अश्युरन्ससाठी जी समजा आपण काही टेस्टिंग लॅबोरेटरी करणार आहोत, ज्याच्यामध्ये लागणारे इक्विपमेंट्स असतील, मॉइश्चर कंटेंट आपल्याला चेक करायचे, फॅट असेल, एसएनएफ असेल, ऍसिडिटी, प्रोटीन, अडल्ट्रेशन काय त्याच्यामध्ये आहे का, प्लॅटफॉर्म टेस्टिंग असेल, ऑनलाईन प्रोसेस टेस्टिंग, दुधामधला भाग विशेषतः याच्यामध्ये असतो. ह्याच्यासाठी लागणारे जे काही बेंच टॉप असतील, मपल फर्नेस असेल, मॉइश्चर बॅलन्स असतील, वॉटर ऍक्टिव्हिटी ज्या आहेत आपल्या पाण्याच्या, त्या टेस्ट करणं असेल, पीएच मीटर असतील, हंटर कोलोरीमीटर असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या ट्यूब्स असतील, टेस्ट ट्यूब्स असतील, ग्लास मटेरियल जे लागतं टेस्टिंगसाठी जर ते असेल, वेगवेगळ्या प्रकारचे चेंबर लागतात, जसं रायपनिंग चेंबरसाठी वगैरे असेल, रेफ्रॅक्टोमीटर वगैरे, अशा पद्धतीचं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला याच्या अंतर्गत घेता येणार आहे. यानंतरचा पार्ट असतो की स्टोरेज फॅसिलिटी. आता स्टोरेज फॅसिलिटी जर आपल्याला घ्यायच्या आहेत तर या स्टोरेज फॅसिलिटी मध्ये काय काय येऊ शकतं? स्टोरेज फॅसिलिटीमध्ये आपण कोल्ड स्टोरेज असेल, त्याच्यानंतर वेगळं जे काय आवश्यक लोकल स्टोरेज आहे, त्याच्यानंतर अँबियंट स्टोरेज आहे, कंट्रोल ऍटमॉस्फिअर आहे आणि मॉडिफाईड ऍटमॉस्फिअर आहे. त्यानंतर याच्यासाठी लागणारा कुठल्या प्रकारचा आपण जे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट ज्याच्यामध्ये ग्राह्य धरली जाणार आहे ती आहे अँटीलॉक रूम, कोल्ड स्टोरेज जी टेक्नॉलॉजी आहे, चिलर्स असतील, त्याच्यानंतर आपल्याला लागणारी ह्युमिडिटी रूम असेल, मॉडिफाईड ऍटमॉस्फिअर रूम्स असतात, रेफ्रिजरेटर्स असतात, आणि याच्या संबंधातली जी काय बकेट्स असतात, ड्रम्स असतात, टॅप्स असतात, पॅकेजिंग मटेरियल असतं, ट्रॉलीज असतात, कन्व्हेअर असतात, बेल्ट्स असतात, अशा प्रकारचं वेगवेगळ्या प्रकारचं जे आपल्याला लागणारं सपोर्टिव्ह इन्फ्रास्ट्रक्चर आहे किंवा मटेरियल आहे, इक्विपमेंट्स आहेत, या प्रकारची सगळी इक्विपमेंट्स आपण या प्रोजेक्टमध्ये ग्राह्य धरतो. तर हे सगळं मटेरियल आपल्याला भेटणार आहे किंवा आपल्याला या प्रस्तावामध्ये सादर करायचंय. यानंतर भाग येतो की आता ह्या योजनेमध्ये जर आपल्याला प्रस्ताव सादर करायचा आहे, प्रस्तावासोबत आपल्याला नेमकी कोणते कोणते कागदपत्र जोडायचे आहेत की जे गरजेचे आहेत आणि काही सोयीच्छेनं कंपनीनं त्याच्यामध्ये ऍडिशनल जोडायचे की जिथं ज्याच्या भरोश्यावरती आपला प्रोजेक्ट जो आहे तो एकदम स्ट्रॉंग होऊ शकतो. आणि म्हणून शेतकरी उत्पादक कंपन्यांनी जे डॉक्युमेंट्स महत्वाची ज्याला आपण म्हणतो की मॅन्डेटरी डॉक्युमेंट्स आहेत की डीपीआर सोबत ऑनलाईन ऍप्लिकेशन असू द्या किंवा ऑफलाईन ऍप्लिकेशन असू द्या, या दोन्ही सोबत आपल्याला जी डॉक्युमेंट सादर करायचे आहेत या डॉक्युमेंटची मी यादी आपल्याला सांगतोय. आता जे केवायसी डॉक्युमेंट्स आहेत याच्यामध्ये कंपनीचं जे पॅन कार्ड असेल, जीएसटीआयएन असेल किंवा रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट जीएसटीचं ते डॉक्युमेंट आहे. त्यानंतर आपल्याला कंपनीचा ऍड्रेस प्रूफ जो आहे, या ऍड्रेस प्रूफसाठी आपल्या एफपीसी कडं जे काय आपल्या लाईट बिल असेल किंवा पाण्याचं बिल असेल, लँडलाईन बिल असेल, टेलिफोन बिल असेल, ही डॉक्युमेंट्स आपल्याला लागणार आहे. कंपनीचं रजिस्ट्रेशनचं सर्टिफिकेट असलं पाहिजे की जेणेकरून आपल्याला आपली एफपीसी जी आहे ती इन्कॉर्पोरेटेड आहे, रजिस्टर्ड आहे असं दाखवता येईल. त्यानंतर जी जमीन आहे ही जमीन आपल्याला ओनरशिप आहे त्या जमिनीची, त्या एफपीसीची, याचं जे काय टायटल डॉक्युमेंट आहे जमिनीचं ते आपल्याला सादर करावं लागेल. किंवा जर लीजचे असेल तर हे लॉंग लीज आहे, त्याचं लीज डॉक्युमेंट जे रजिस्टर्ड आहे असं डॉक्युमेंट आपल्याला सादर करावं लागणार आहे. त्यानंतर कंपनीचा मेमोरंडम आणि आर्टिकल ऑफ असोसिएशन जे आहे, एमओए ज्याला म्हणतो आपण, ते आपल्याला या प्रस्तावासोबत सादर करावं लागणार आहे. बोर्डाचं रिझोल्युशन जे आहे की आपल्याला यामध्ये लोन घेणं असेल, त्याच्यानंतर अनुदान घेणं असेल, त्याच्यानंतर बॉरोइंग ऑथॉरिटी कोण असणार आहे हे ठरवलेलं जे आहे असा एक ठराव आपल्याला याच्या सोबत राहणार आहे. त्यानंतर बोर्ड ऑफ डायरेक्टर जे आहेत त्याची आपल्याला लिस्ट या ठिकाणी द्यावी लागणार आहे. आपली साईट जी आहे जिथं आपल्याला हा प्रोजेक्ट उभा करायचा आहे, आपली जागा आहे, त्या जागेचं
या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, जे मॅप आहे किंवा त्याचं फोटोग्राफ्स आहेत हे आपल्याला दाखवायचं. एक्झिस्टिंग काय जुनं इन्फ्रास्ट्रक्चर असेल तर त्याचे देखील आपल्याला या ठिकाणी फोटोग्राफ्स सादर करायचे आहेत. यानंतर पुढचा पार्ट येतो की केवायसी जे डायरेक्टर्स आहेत आपले 5 डायरेक्टर असतील, 6 काय असतील ते, या सर्व डायरेक्टरची आपल्याला केवायसी द्यायची. केवायसी आपल्याला या केवायसी मध्ये काय आधार पॅन हे 2 डॉक्युमेंट्स आपल्याला या प्रस्तावासोबत सादर करायचे आहेत. त्यानंतर फायनान्शियल स्टेटमेंट हा एक महत्वाचा पार्ट येतो की ज्याच्यामध्ये कंपनीच्या ऑडिटेड बॅलन्स शीट ज्या आहेत ह्या ऑडिटेड बॅलन्स शीट लास्ट 2 इयरच्या तरी आपल्याला ITR भरलेल्या असलेल्या त्यासोबत सादर करायच्या आहेत. ह्या सगळ्या सेल्फ अटेस्टेड कॉपीज असल्या तरी चालतील. त्यानंतर जीएसटी रिटर्न आपण जर ऍप्लिकेबल असेल, जीएसटी असेल तर ते जीएसटी रिटर्न्स भरलेले आहेत याची डॉक्युमेंट्स देखील आपल्याला कंपनीला सादर करावे लागणार आहेत. यानंतर जीएसटी रिटर्न हा एक महत्वाचा भाग आहेच. बँकेचं स्टेटमेंट जे आहे मागील 6 महिन्याचं बँकेचं स्टेटमेंट आपल्याला या प्रस्तावासोबत सादर करायचंय. यानंतर जर आपलं लोन जे आहे सँक्शन लेटर आहे ना किंवा लेटर जे रिपेमेंट्स आपण केलेले आहेत त्याचं किंवा अकाउंटचं स्टेटमेंट आपल्याला या ठिकाणी एफपीसीला प्रस्तावासोबत आपल्याला एफपीसीला सादर करायचंय. यानंतर पुढचा की प्रस्तावासोबत जरुरी नाही की ती जोडलीच पाहिजेत, परंतु आपण जोडली तर आपला प्रस्ताव अधिक मजबूत होण्यासाठी चांगलं गुणांकन घेऊन आपण आपला प्रस्ताव मंजूर करून घेण्यासाठी अन्य डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यापैकी व्हॉलंटरी सादर करायचे आहेत असे काही डॉक्युमेंट्स आहेत जी मी आपल्या समोर सांगतोय. त्याच्यामध्ये आपल्या कंपनीचं जे गॅरंटर्स आहेत त्या गॅरंटर्स म्हणजे समजा संचालक गॅरंटर असतील तर त्या संचालकांचं नेटवर्क स्टेटमेंट जे आहे आपल्याला माहिती आहे की नेटवर्क स्टेटमेंट जे आहे ते सीए कडून आपल्याला घेता येतं. बायोडाटा जो आहे बोर्ड ऑफ डायरेक्टरचा तो विस्तृतपणे म्हणजे काय कोण आहेत डायरेक्टर्स, त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे, अनुभव काय आहे, हा जो काही बायोडाटा असेल तो आपल्या डायरेक्टरचा बायोडाटा आपल्याला द्यायचा आहे. त्यानंतर जी काही पाठीमागच्या आपली एजीएम झालेली आहे, बोर्ड मीटिंग झालेल्या आहेत यांच्या कॉपीज आपल्याला यासोबत सादर करायच्या आहेत. त्यानंतर रिसेंट काही आपल्याला अनुदान मिळालंय, समजा आपल्याकडे पोखरा मधून असेल, स्मार्ट मधनं असेल, मॅग्नेट मधनं असेल किंवा लोकल ज्या कुठल्या काही योजना असतील त्याच्यातनं एफपीसीला काही अनुदान मिळालं असेल, असं ग्रांट असेल तर त्याच्या कॉपीज आपल्याला या प्रस्तावासोबत सादर करायच्या आहेत. त्यानंतर आपली जी काही स्टॉक रजिस्टर आहे म्हणजे ज्याचं आपलं शेअर होल्डर रजिस्टर ज्याला म्हणतो त्या शेअर होल्डर रजिस्टर असेल किंवा स्टॉक रजिस्टर असेल याचं रिझन असं आहे की आपण शेअर होल्डर्स बनवलेले आहेत, ROC ला ते अपलोड केलेले आहेत आणि पुन्हा शेअर सर्टिफिकेट जे आहेत ते सभासदांना खरोखरच इश्यू केलेत का याच्या माहितीचं स्टॉक रजिस्टर किंवा जे शेअर सर्टिफिकेट जे रजिस्टर आहे शेअर होल्डरचं ते देखील आपल्याला या ठिकाणी सादर करावं लागणार आहे. यानंतर आपल्या एफपीसीच्या सोबत जे काही कंप्लायन्सेस असतात, लायसन्सेस असतात किंवा जे काही परमिशन आपल्याला दिलेले आहे शासनाने किंवा लोकल बॉडीजनं किंवा ऑथॉरिटी ज्या आहेत शासकीय, तर त्या व्हॅलिडिटी डेट असणाऱ्या कॉपीज आपल्याला या प्रस्तावासोबत पाठवायचे. जसं की आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे समजा फर्टिलायझरचं लायसन आहे, पेस्टिसाइड इन्सेक्टिसाइड्स आणि याचं लायसन्स आहे, सीडचं लायसन्स आहे किंवा आपल्याला डायरेक्ट मार्केटिंगचं लायसन्स आहे, इम्पोर्ट एक्सपोर्टचं लायसन्स आहे. त्याच्यानंतर लोकल मंडीतनं समजा आपण काही कामकाज करत असेल तर त्या लोकल मंडीचं काही लायसन्स घेतलं असेल तर ते लायसन्स असेल किंवा फसाय आहे, जर आपल्या एफपीसीनं ते फसाय काढला असेल तर फसाय, लोकल पोल्युशन कंट्रोल बोर्डाचं काही लायसन्स असेल किंवा अन्य जी काही लायसन्सेस आहेत, जीएसटी आहे आपला, अशा प्रकारचे लायसन्सेस परवाने आपल्या एफपीसीनं किंवा उद्यम आधार रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर ते उद्यम आधार, अशी जी काही लायसन्सेस ज्या आहेत किंवा अन्य ज्या काही कॉपीज अदर लायसन्सेसच्या असतील आपल्याकडं, त्यानंतर शेअर होल्डरची लिस्ट असेल, स्टॉक रजिस्टर असेल, अशा पद्धतीची डॉक्युमेंट्स आपल्याला या प्रस्तावासोबत सादर केली तर अधिक दावेदारी आपली मजबूत होते आणि आपल्याला मंजुरी मिळायला काही अडचण येत नाही. आता प्रस्तावित व्यवसाय प्रकल्पासोबत द्यायची माहिती म्हणजे जो आपला डीपीआर आहे, डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट, जो आपण बँकेलाही सादर करून बँक लोन आपण किंवा प्रिन्सिपल सँक्शन लेटर आपण बँकेकडनं घेतलेलं असतं, तर त्या सोबतच आपल्याला यांच्याकडे प्रस्ताव सादर करत असताना जो प्रस्ताव आपल्याला बनवण्यासाठी एक एजन्सी किंवा त्या योजनेअंतर्गत एक मनुष्यबळ आपल्याला नियुक्त करून देण्यात येतं. आपल्याला कुठल्याही प्रकारचे चार्जेस कुठल्याही एजन्सीला द्यायची गरज नाही.
नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी जो निधीचा स्रोत आहे, आता याच्यामध्ये निधी कुठला असतो, स्वनिधी आला, अनुदान आलं किंवा अन्य कुठून आपण मार्जिन करणार आहोत का, या प्रकारची माहिती आपल्याला या फायनान्शियल डीपीआर मध्ये आपल्याला द्यावी लागते. प्रस्तावित प्रकल्प जो आहे, या प्रकल्पासाठीची जागा आपल्याकडे उपलब्ध आहे का, वाहतुकीची उपलब्धता आहे का, रस्ता आहे का, जमीन आहे का, पाणी आहे का, किंवा आपण जागा जर घेतली असेल भाड्याने तर भाडे करार, खरेदी करार, किंवा थ्राय पार्टी आपण घेतला असेल तर ट्राय पार्टी, साईट लेआउट जो आहे तो मंजुरी आहे का, 7-12 उतारे इत्यादी महत्वाची डॉक्युमेंट्स देखील आपल्याला सोबत जोडायचे असतात. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे समजा एस्टिमेट्स असतील, मॉडेल्स असतील, आपण कोटेशन्स घेतलेले असतील. त्यानंतर आपल्या प्रकल्पाची जी चाचणी आहे उपकरण, त्यांची खात्रीशीर मान्यता असलेले सोर्सेस कुठले आहेत. त्यानंतर या सर्व यंत्र सामग्री आणि उपक्रमांची माहिती आपल्याला किंवा यादी जी काय लागणारे प्रोजेक्ट आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला इक्विपमेंट्स मटेरियल लागणार आहे त्याची माहिती, त्याचे समजा दर्स, कोटेशन, सर्व भांडवल जे लागणार आहे या उपक्रमासाठी, ते भांडवल असेल, कोटेशन असेल, याची इत्थंभूत माहिती. त्यानंतर हा जो काही प्रस्तावित प्रकल्प आपण उभा करतो आहोत, यासाठी खर्चाची योगदानाचा स्रोत जो आहे, म्हणजे आता समजा याच्यातनं संचालकांकडनं असेल, एफपीसी कडनं उभारणी असेल, बँकेकडनं उभारणी असेल, अनुदानाचा असेल, याची देखील आपल्याला यामध्ये माहिती द्यावी लागणार आहे. आता अर्ज भरण्यासाठीच एक सूचना पत्रक तयार करण्यात आलेलं आहे स्वतंत्रपणे, आणि त्याच्यामध्ये 33 महत्वाचे मुद्दे आहेत. याची यादी जी आहे 33 मुद्द्यांची मी आपल्याला ज्या एफपीसी इच्छुक असतील त्यांना उपलब्ध करून देतो, किंवा आपण देखील मॉपीच्या वेबसाईटवरती गेलात तर ती तिथे सविस्तरपणे उपलब्ध आहे. मॉपीच्या वेबसाईटवरती गेलात तर आपल्याला या ठिकाणी गाईडलाईन्स आहेत, कशा पद्धतीनं सहभाग नोंदवायचा त्याबाबतची माहिती आहे, डीपीआरच्या बाबतीतली माहिती आहे, यादी आहे, चेकलिस्ट आहे, सगळंच आहे. तर त्या ठिकाणी जाऊन आपण डाउनलोड करून घेऊ शकता. यानंतर आता प्रस्तावित प्रकल्प जो आहे याचा आपण माहितीचा स्रोत घेतला आणि एकूणच आपल्याला प्रस्ताव सबमिट करण्यासाठीची जी काय प्रक्रिया आहे ते आपण समजून घेतली. तर अशा पद्धतीनं शेतकरी उत्पादक कंपनी ज्या इलिजिबल आहेत, मी म्हणेन की 3 वर्षाच्या पुढच्या शेतकरी उत्पादक कंपन्या मोस्टली, आता 2 वर्षाचा आयटीआर जरी म्हटलं असलं तरी आपल्याला 3 वर्षाच्या पुढच्या एफपीसी ज्या आहेत अशा इलिजिबल होऊ शकतात की ज्यांचा 1 करोडच्या पुढचा टर्नओव्हर आहे, अशाच एफपीसी याच्यामध्ये प्रस्ताव सादर करू शकतात. प्रस्तावाची रक्कम जेवढा आपला टर्नओव्हर आहे त्या समकक्ष प्रस्तावाची रक्कम असली पाहिजे, त्याच्यामध्ये आपल्याला 35% अनुदान हे मिळणार आहे. अशा पद्धतीनं हा जो योजना आहे मॉपीची, जिचं नाव आहे PMFME, तर या योजनेमध्ये आपण प्रस्ताव सादर करू शकतो. या ठिकाणी योजनेमध्ये प्राथमिक माहिती आपण उपलब्ध करून दिलेली आहे. यानंतर जर अजून काही माहिती लागणार आहे, आपण पुढच्या मंगळवार बुधवारच्या दरम्यान एक वेबिनार याच्यावरती विस्तृतपणे आयोजित करणारच आहोत. तर कोणाच्या काही शंका असतील तर आपण या ठिकाणी विचारू शकतात. कोणाच्या काही शंका आहेत का? हा सर, सपकाळ बोलतो. हा बोला सर, आता याच्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये ज्या पिकाचा समावेश झालेला आहे त्यांनाच ह्या योजनेचा लाभ घेता येणार आहे ना? राईट. ODOP, 1 डिस्ट्रिक्ट 1 क्रॉप जे आहे आपलं. मग आता आमच्या औरंगाबाद जिल्ह्याचा समावेश कोणत्या पिकात आहे सांगता येईल की? मी नाही सांगू शकत, पण वेबसाईट वरती यादी, जिल्हा न्याय यादी दिलेली आहे, आपण वेबसाईट वरती जाऊन सर्च करावं. मला वाटतं मका पीक आहे आमच्या औरंगाबाद जिल्ह्याचं. डेफिनेटली जे पीक असेल ते आपण मॉपी, मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंगची वेबसाईट आहे, त्याच्यावरती सर्व राज्यनिहाय, जिल्हानिहाय पिकांची यादी दिलेली आहे. आपल्या कृषी विभाग ह्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा आहे, त्यांच्याकडून आपण याबाबत विस्तृतपणे माहिती घेऊ शकता. हो, मला वाटतं मका म्हणजे मक्याच्या व्यतिरिक्त आम्हाला दुसरं काही प्रपोजल देता येणार नाही. त्या जिल्ह्याचं जे पीक निवडलेलं आहे त्याच्यावरतीच आपल्याला कामकाज करणारी एफपीसी असली पाहिजे त्या क्लस्टरवरती, आणि त्याचे जास्तीत जास्त सभासद असले पाहिजेत, हा त्याचा एक क्रायटेरिया. अजून कोणाच्या काही शंका आहेत? गणेश चव्हाण साहेब बोला. ठीक आहे, मला वाटते शंका बऱ्यापैकी क्लिअर झालेल्या आहेत. कोणाच्या काही शंका नसतील असं मी ग्राह्य धरतो. गणेशजी बोला, आपला काय प्रश्न आहे का?
गणेश चव्हाण साहेब, आपला काय प्रश्न आहे का? भाग्यश्री मॅडम बोला, आपला काय प्रश्न आहे? हॅलो, हा सर नमस्कार. नमस्कार, बोला. इंडिव्हिज्युअली आपण अप्लाय करू शकतो का या योजनेसाठी? इंडिव्हिज्युअली ऍज अ प्रोप्रायटरशिप म्हणून आपण या योजनेसाठी अप्लाय करू शकतो का? इंडिव्हिज्युअली करू शकता. इंडिव्हिज्युअल साठी 28 लाखाचा प्रोजेक्ट, 10 लाख रुपये अनुदान हा वेगळा क्रायटेरिया. फक्त एफपीसी साठीचे निकष बदल झालेले आहेत. एफपीसीच्या प्रोजेक्टची कक्षा मोठी झालेली आहे, कारण की ज्या एफपीसीच्या उलाढालीवरती असे प्रोजेक्ट बनणार आहेत. त्याच्यामुळे 1-2 कोटीची, समजा 2 कोटीची उलाढाल आहे तर 2 कोटीचा प्रोजेक्ट एफपीसी करू शकणार आहे. वैयक्तिकच्या देखील गाईडलाईन्स मप्पीच्या वेबसाईटवरती आहेत. आपण तिथे जाऊन डाउनलोड करून त्यानुसार प्रस्ताव सादर करू शकता. ओके, धन्यवाद. धन्यवाद. अजून कोणाचा काय प्रश्न आहे का? मला वाटते बऱ्यापैकी आपण शंका मार्गदर्शन करतानाच विस्तृतपणे माहिती दिलेली आहे, मुद्देने माहिती दिलेली आहे, आणि त्याच्यामुळं शंका असायचं काही कारण वाटत नाही मला. तर या ठिकाणी मला वाटतं वेबिनारला आपण आता समाप्त करूया. सगळ्यांच्या शंकांचं आपण निरसन केलेलं आहे. सर्व सहभागी झालेल्या एफपीसींचं मी आभार मानतो आणि आजचा वेबिनार या ठिकाणी मी समाप्त करतोय. ज्यांना कोणाला काही अडचणी असतील, प्रॉब्लेम असतील, त्यांना विनंती राहील की आपण मला डायरेक्टली संपर्क करू शकता. याच्यामध्ये आम्ही प्रस्ताव तयार करून देत असतो, परंतु मोफतच प्रस्ताव तुमचे तयार होणार असल्यामुळे मी काय आग्रह करणार नाही की आमच्याकडून प्रस्ताव तयार करून द्या. तुम्हाला प्रस्ताव मोफत तयार करून मिळणार आहेत. बँक लोनचा एक विषय असतो, तर तो बँक लोन विषय बऱ्याच एफपीसींना बँक लोन का मिळत नाही, कारण की त्यांची नेटवर्क नसते, नवीन झालेले एफपीसी असतात आणि ते बँक लोनची अपेक्षा करतात. परंतु या ठिकाणी एसएपीसी मार्फत आपल्या एफपीसींना, ज्यांचे सभासद बेस चांगला आहे, त्या एफपीसींना क्रेडिट गॅरंटी सपोर्ट दिला जातो. अगदी आता 1 कोटीवरून 2 कोटीपर्यंतचा क्रेडिट गॅरंटी सपोर्ट दिलेला आहे, आणि त्याच्यामुळं क्रेडिट गॅरंटी सपोर्टमुळे आपले प्रस्ताव मंजूर व्हायला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही, कारण की क्रेडिट गॅरंटी सपोर्ट हा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो. कोलॅटरल सिक्युरिटी बऱ्याच एफपीसीकडे नसल्या कारणाने कर्ज पुरवठा होत नाही आणि म्हणून प्रस्ताव मंजूर होत नाहीत. परंतु या ठिकाणी एसएपीसीची क्रेडिट गॅरंटी किंवा आपल्याला माहिती आहे की आत्मनिर्भर भारत अंतर्गत क्रेडिट गॅरंटी सपोर्ट असल्या कारणानं आपल्याला एफपीसींना बँकाकडनं जर कर्ज पुरवठा जो होतोय त्याला सिक्युरिटी म्हणून एसएपीसी किंवा केंद्र सरकार या दोघांनी या ठिकाणी इनिशिएटिव्ह घेतल्यामुळं आपल्या एफपीसीला कर्ज पुरवठा होण्यामध्ये अडचण येणार नाही. फक्त ह्या सिस्टम समजून घेतली पाहिजे, प्रस्ताव सादर करण्याची पद्धती समजून घेतली पाहिजे, डॉक्युमेंटेशन समजून घेतलं पाहिजे, आणि त्या पद्धतीने आपण प्रस्ताव सादर केला पाहिजे. तर या ठिकाणी सहभागी झालेल्या सर्व शेतकरी उत्पादक कंपन्यांचे मी आभार मानतो आणि आजचं वेबिनार सत्र या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद.